आजचा दौरा पेपरला. सकाळी सकाळी शंकर शेटच्या इथं वडापाव खाऊन आपण निघालो मोवाच्या वाड्यावर. गाडी रेमटत पोहोचलो मोवाच्या वाड्यावर. संकेत शेट त्यांच्या नाजूक गाडीला घेऊन आधीच मोवाच्या वाड्यावर पोहोचले होते. तिथून कोंडव्यात वारीचं दर्शन घेऊन पुढे निघालो. संकेत शेटची नाजूक गाडी काय पळतच नव्हती. रेटकवली पास करून कसं बसं आपण पोहोचलो कॉलेजवर. पेपर झाल्यावर प्रत्येक शेटने किती अभ्यास केला याचं ज्ञान पाजळत किरकिर चालू केली. तुझी बडबड ऐकून हगवण आली मला. नंतर घरी निघालो. घरी आल्यावर गाडी खूप धुळकाटली होती म्हणून पहिली गाडी धुवून घेतली. त्यानंतर लगेच दुसरा उद्योग लागला. दळण दळून घेतलं आणि दळताना पीठ कसं येतं बघितलं तर मापात निघत होतं. सगळं आवरल्यावर आजूबाजूची गँग जमा झाली. वेळात वेळ काढून छोट्या कार्यकर्त्यावर थोडंसं खेळून घेतलं. तेवढ्यात संकेत शेट आले. हे दिसायला बारकाई पण लय बारा बोड्याचं आहे. शेटच्या स्टॉलवर आल्यावर रगडा मागवला. त्यात बी मालकानं डाव मारून घेतला. मग काय पैसे न देता संकेत शेटला घेऊन सातारला निघालो. त्यात पण संकेत शेटची आणि आमची चॉकलेटवरनं भांडणं. त्यावरनं माघारी येताना हे बारकं बाबा कसं करायला लागलं. हे असं का करत असेल मला तुम्हीच सांगा. कशाला हे सगळं करतोस? चांगलं जीवन जग की. घरी आल्यावर केबी कॉलेजच्या मागे बॅटबॉलचा डाव पडला होता. मग काय 2 बॉल म्हणत 3 ओव्हर खेळून काढल्या आणि शेवटला पडता वाचलो. नाना फौजी पण आले आणि त्यात कधी न उगवणारे दीपक शेट पण भेटले. संध्याकाळी मावशीकडे जाताना कोणीतरी देशी दारूचा उतारा दिला होता. पोटभर जेवण करून रात्री कार्यकर्ते घेऊन 4 भिंतीवर आलो आणि सातारचं सौंदर्य बघत आजचा व्लॉग इथंच संपवतो.